Brought to you by V-Guard. 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत ते पास होऊन सुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसू शकतात। ही परीक्षा सुद्धा एक आठवडा अगोदर घेण्याची तयारी ही विभागाने केलेली आहे। त्याच्यामुळे कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही। सर्वांना चांगली संधी ही नेहमी दिली जाते दोनदा बसण्याची आणि ॲडमिशन सुरू होण्यापूर्वी हा दुसरा निकाल सुद्धा लावण्याची व्यवस्था केलेली असते आणि त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नये आणि ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांना तर संधी मिळेलच, परंतु ज्यांना चांगले गुण मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी असते ॲडमिशनच्या पूर्वी। आणि त्याच्यामुळे सर्व मुलांनी जे चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतोय आणि ज्या मुलांना गुण कमी मिळालेले असतील त्यांना सुद्धा निराश न होता त्यांनी पुन्हा एकदा बसण्याची संधी जी उपलब्ध करून दिलेली आहे ती संधीचा त्या ठिकाणी योग्य तो फायदा घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना। मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर 10वीच्या परीक्षासुद्धा 10वीचा निकालसुद्धा 27 तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 11वीच्या 24पासून त्या ॲडमिशन सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फेज असतात। पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि 27ला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल। 5 जी शहरं आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲडमिशन असते, उर्वरित भागांमध्ये ऑफलाईन ॲडमिशन दिली जाते। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। देऊन मुलांचं ऍडमिशन केलेल्या 19 पालकांवर जवळपास गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। काय सांगाल मोठा घोटाळा होतो ह्याला बघा, ह्याला घोटाळा असं म्हणता येणार नाही, ही एक इरेग्युलरिटी आहे आणि असं पालकांनी करता कामा नये। याच्यामुळे विद्यार्थ्याचं भवितव्य सुद्धा धोक्यामध्ये येतं, त्यांनासुद्धा कठोर कारवाईला सामोरं जायला लागतं, कारण कोणी खोटी कागदपत्र तयार करणं हा गुन्हा आहे आणि RTEची जी स्कीम आहे ती गरीब मुलांसाठी असते आणि त्याच्यामुळे ती जी एलिजिबल मुलं आहेत त्यांनाच ही संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे ही कारवाईपासून इतर लोक बोध घेतील आणि अशा तऱ्हेची कागदपत्र खोटी कागदपत्र RTE ॲडमिशनच्या वेळेला ते सादर करणार नाहीत असं मला वाटतं। हे बघा, असं आहे की Zee24 तासने ही बातमी सर्वप्रथम दिलेली होती की ह्या ठिकाणी इरेग्युलरिटीज झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर याच्यावर चौकशी संबंधित, कारण ही ॲडमिशन जी असते ही जिल्हा परिषदेच्या स्तरावर होते, त्यामुळे जिल्हा परिषदेने हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडू नये याच्यासाठी काय करता येईल याच्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना लवकरच निर्गमित केल्या जातात। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। रॅकेट अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांकडून मोठी रक्कम उकळली जात होती, हे प्रकरण किती गंभीर आहे? दलालांचं रॅकेट सक्रिय होतं? नाही बघा, शेवटी प्रचार या ठिकाणी तपास यंत्रणा असतात, तपास यंत्रणांनी या संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आणि याबाबत सरकार अतिशय ठाम आहे। आपण बघितलं आहे की कॉफीमुक्त महाराष्ट्र ही सुद्धा अभियान महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं, त्याचप्रमाणे हे जे गैरप्रकार लक्षात आलेले आहे या संदर्भात
अधिकची काळजी घेण्याच्या संदर्भात, म्हणजे ज्याला आपण क्रॉस चेकिंग म्हणतो, अशा तऱ्हेचं करता येईल का याच्यावर सुद्धा विचार करता येईल. या संदर्भातल्या सूचना लवकरच डिपार्टमेंटमार्फत निर्गमित करण्यात येतील. सर, टेंडरिंग प्रक्रिया जी आहे ती या आचारसंहितेमुळे कुठेतरी निवडणुकीच्या टप्प्यांच्या मतदानामुळे रखडली होती, ती आता पुन्हा सुरू कधीपासून होणार आहे? नाही, हे सगळे प्रश्न असतात, हे आचारसंहितेशी संबंधित प्रश्न आहेत. त्याच्यामुळे या संदर्भातलं निवडणूक आयोगच याच्यावर निर्णय घेत असतो. आम्हाला फक्त रुटीन आमचं काम करण्याची अनुमती आहे. परीक्षा, त्याचे निकाल हा आमच्या रुटीन कामाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मुद्दाम ही मी प्रेस कॉन्फरन्स विशेषतः मुलांचं अभिनंदन करण्यासाठी घेतलेली होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः नेहमीप्रमाणे कोकण डिव्हिजन अव्वल राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा 1 नंबरला आहे. हा माझा होम डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे तिथल्या सर्व हुशार मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि 2 नंबरला सुद्धा ॲज युज्युअल रत्नागिरी आहे. त्याच्यामुळे सातत्याने हे क्रमांक दोन्ही जिल्ह्यांनी राखलेले आहेत. याचा एक कोकणचा नागरिक म्हणून मला रास्त अभिमान आहे. ते पुन्हा बसू शकतात, ते 2 वेळा परीक्षेला बसू शकतात. नाही, याला ही परीक्षा होणार आहे. मी त्याच्या डेट्सवर टेंटेटिव्हली सांगतो की साधारण 16 जुलैच्या आसपास ही परीक्षा होईल अशी अपेक्षा आहे आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा निकालसुद्धा जाहीर होईल. लास्ट राऊंड नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे त्यांनासुद्धा संधी मिळू शकेल. फेल झालेले तर बसू शकतातच, ते दरखेपेला बसू शकतात. त्यांच्यासाठी आम्ही ताबडतोब ही ठेवलेली असते परीक्षा. परंतु ज्यांना पर्सेंटेज कमी मिळतं त्यांनासुद्धा बसता येईल, ही विशेष सुविधा आहे. आणि त्याच्यामुळे ही सुविधेचा म्हणजे काही मुलं निराश होतात, नैराश्यातून काही चुकीचे प्रकार त्यांच्या हातून घडतात, हे कदापि घडता कामा नये. त्याच्यासाठी हे विशेषतः ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आपल्या माध्यमातून सगळ्याच विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी ॲश्युअर करू इच्छितो की तुम्हाला दुसरी संधी आहे. तुम्ही त्या परीक्षेला बसा, चांगलं पर्सेंटेज घ्या आणि चांगलं पर्सेंटेज मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे निराश मात्र कोणीच होऊ नये. फेल झालेल्याने निराश होऊ नये आणि ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांनीसुद्धा निराश होऊ नये. कारण मुलांनी नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तर महाराष्ट्र आहे शेवटी आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली मुलं तेवढी सक्षम असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे निराशा मनामध्ये आणू नका. तुम्हाला दुसरी संधी उपलब्ध आहे. त्या परीक्षेला पुन्हा बसा आणि चांगलं पर्सेंटेज मिळवा. ठराविक मुलांसाठी सांगतो, ज्यांना पर्सेंटेज मिळेल, जी मुलं नाराज होऊ शकतात त्यांना. सर, मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून आहेत तिथे देखील मुलींची कामगिरी फार चांगली आहे, अव्वल आलेल्या आहेत मुली. काय नाही, मुलींच्याबद्दल तर आम्हाला अभिमान आहेच. मुली नेहमी कामगिरीमध्ये अव्वल असतात आणि आता तर 100% मिळणारी एकमेव जे उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये 100% गुण मिळालेलं, ते देवगिरी कॉलेजमधली एक बोर्णीकर नावाची मुलगी आहे, तनिषा बोर्णीकर. तर त्या तनिषा बोर्णीकरला 100% गुण मिळाले. ती कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. अशी महाराष्ट्रामध्ये ही एकमेव केस आहे की ज्याच्यामध्ये 100% मार्क एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेले. त्याच्यात अर्थात त्यांचे इतर गुणसुद्धा असतात. हे ज्यावेळेला 100% होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना मिळालेले इतर जे गुण असतात ते कॅल्क्युलेट करून हे 100% होतं. या वर्षापासून अतिरिक्त गुण दिले जाणार नाही आता विद्यार्थ्यांना, म्हणजे क्रीडा असतील. नाही, आता तुम्ही बघितलं की हे जे 100% आले याच्यामध्ये अतिरिक्त गुण आहेत. पुढच्या वर्षी पण त्यांना दिले जाणार आहेत याच्या म्हणजे ह्यावर्षी तरी दिलेले आहेत. त्याच्याबद्दल काय प्रश्न असण्याचं कारण नाही. सर, नागपुर मामले में, नागपुर जिले में जिस तरह की घटना आरटी के मामले में हो गई है, काफी गंभीर बात ये है और जिस प्रकार इस पूरे मामले को लेकर 19 पेरेंट्स पर जो है वो एफआईआर दाखिल की गई है, बड़ा घोटाला है, किस प्रकार देखते हैं? देखिए, इस तरह से झूठे डॉक्यूमेंट तैयार करना बहुत ही गंभीर बात है. तो इसके बारे में कार्रवाई तो हो गई है, लेकिन इस तरह की घटना नहीं हो इसलिए जो भी गाइडलाइंस इशू करने होंगे वो हमारे सेक्रेटरी इशू जरूर करेंगे. इसके लिए एक्सपर्ट की ओपिनियन भी मांगी जाएगी और जो भी गाइडलाइन है दी जाएगी ताकि आगे चल के कोई ऐसे साहस नहीं करे. पर ये बड़ा घोटाला माना जा रहा है. जिस तरह एक जिले में ये बात जो है वो फिलहाल सामने नजर आई है, ऐसे कई सारे जिले हैं जहां पर ये बात होने की संभावना भी बताई जा रही है. क्या सरकार इस पूरे मामले
सरकार एक्शन मोड पर काम करेगी? हाँ, सरकार तो अभी देखा आपने कि इस बारे में एक्शन हो गया है, तो अगर ऐसी घटनाएं सामने आती है तो उस पर जरूर एक्शन होगी. काल मतदान झालंय, मात्र ठाकरे गटाने मला पॉलिटिकल हे इथून सांगता येणार नाही, कारण हे त्याला आचारसंहितेचं बंधन आहे. फक्त मुलांचं अभिनंदन करायचं, ज्यांनी चांगले ज्या डिव्हिजननी मार्क मिळवलेले आहेत त्यांचं अभिनंदन करायचं, याच्यासाठी विशेषतः ही प्रेस कॉन्फ्रेंस बोलवलेली होती. सर, एक बात देखी रही कि मुरबाड जो है मुख्यमंत्री का जो जिला है ठाणे, वहाँ से 92.8% जो है वो लड़कियां अव्वल रही हैं. क्या देखिए, लड़कियों के बारे में वो ज़्यादा सिंसियर रहती है, तो परफॉर्मेंस में भी उनका नंबर अव्वल आता है, तो उनको कॉन्ग्रेचुलेट करना चाहिए. इस पर मैं और क्या बोल सकता हूँ. इनके बारे में हमें पूरा अभिमान है, क्योंकि मैं भी एक ऐसे पिता हूँ कि जिसको अकेली लड़की है, तो लड़कियाँ हमेशा सिंसियर रहती है और बहुत अच्छा परफॉर्मेंस भी करती है. लड़के भी अच्छे होते हैं, देखिए वो भी अच्छा करते हैं. सर, 12वीं में जिसको कम मार्क्स मिले क्या दोबारा एग्जाम दे सकता है? बिल्कुल दे सकते हैं. और ये जो एग्ज़ाम होते हैं और उसका रिजल्ट भी फाइनल राउंड जो एडमिशन का होता है उससे पहले ये रिजल्ट आ जाता है, तो किसी को भी निराश होने की ज़रूरत नहीं है. बिल्कुल निराश मत होइए. अगर आप फेल भी हुए, जो लड़के फेल हुए, जो लड़कियां फेल हुई है, उनके लिए भी एग्ज़ाम हो सकता है और उनको एडमिशन मिल सकता है. जो लोगों को परसेंटेज कम मिला है वो भी 2 बार अप्रोच हो सकते हैं. उसमें से पहली बार जब आप अप्रोच होते हैं तो वो आपका जो लास्ट राउंड होता है उससे पहले उसका रिजल्ट निकल आता है, तो आपकी अपॉर्चुनिटी बिल्कुल नहीं जाती. मतलब जो सीईटी या जो एग्जाम होती है उसके पहले ये होगा क्या रिजल्ट आएगा? देखिए, ये जो रिजल्ट है वो जो फाइनल राउंड है ऑफ एडमिशन उससे पहले आ जाता है, इन द मंथ ऑफ अगस्त आ जाता है. और आज का भी रिजल्ट 7 डेज अर्लियर हो गया है हमेशा की जो होता है, और ये 2 दिन पहले आ चुका था, लेकिन इलेक्शन का लास्ट राउंड था तो लड़के उसमें बिजी हो जाते हैं, पेरेंट्स बिजी हो जाते हैं, तो उसका कोई इफेक्ट इलेक्शन पे नहीं होना चाहिए. इसलिए वो 21 को अनाउंस किया है और नेक्स्ट रिजल्ट भी विद इन नेक्स्ट 5-6 डेज 10वीं का भी निकाल आ जाएगा. तो ये एग्जाम कभी हो सकती है? मतलब ये इन द मंथ ऑफ जुलाई होती है और अगस्त में इसका ये हो जाता है. पुणे की घटना हुई उस पर बोल सकते हैं? पुणे में जो हिट एंड रन का केस हुआ. देखिए, अभी तो मैं फ़िलहाल सिर्फ ऑफिशियल मैटर पे ही कमेंट कर सकता हूँ, क्योंकि मॉडल कोड ऑफ कंडक्ट अभी भी है. हालांकि इलेक्शन महाराष्ट्र का पूरा हो गया है, लेकिन ये स्टूडेंट के बारे में है और स्टूडेंट जिन्होंने अच्छा परफॉर्म किया है उनको तो कॉन्ग्रेचुलेट कर ही रहे हैं, लेकिन जो अच्छा परफॉर्म नहीं कर सके उन्होंने बिल्कुल निराश होना नहीं चाहिए. आपको सेकंड अपॉर्चुनिटी है, उसमें अपीयर होइए और अच्छी मार्क उसमें भी आप कमा सकते हैं. जो लोग फेल हो गए वो भी उस एग्ज़ाम में बैठ सकते हैं और उनको भी एडमिशन अच्छी जगह पे मिल सकता है. थैंक यू सर. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.